नमस्ते. लांब सडक आणि दाट केसांसाठी प्रभावी घरगुती उपाय. केस खूप जास्त गळत आहेत, मुळापासून कमकुवत झालेत किंवा वेळेआधीच पांढरे व्हायला लागलेत, म्हणून तुम्हीही काळजीत आहात का? बाजारातील महागडे शॅम्पू, केमिकलयुक्त तेल किंवा महागड्या ट्रीटमेंट्स करूनही जर हवा तसा फरक पडत नसेल तर आता काळजी सोडून द्या. कारण आपल्या आयुर्वेदात अशा काही सोप्या आणि अत्यंत प्रभावी गोष्टी आहेत ज्या केसांच्या समस्यांना मुळापासून संपवून टाकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी 40 अत्यंत गुणकारी सोपे उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे एकही टिप न चुकवता शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. कढीपत्त्याची पाने सुकून त्याची पावडर बनवून ती पावडर रोजच्या जेवणामध्ये किंवा ताकात टाकून घेतल्याने केस अकाली पांढरे होत नाहीत. नंबर 2. आठवड्यातून एकदा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यामध्ये मिसळून याने केस धुतल्याने डोक्यातील कोंडा तसेच खाज पूर्णपणे गायब होते. नंबर 3. बदामाचे तेल आणि एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑइल एकत्र मिसळून लावल्याने केस दाट होतात आणि केसांची लांबी झपाट्याने वाढते. नंबर 4. आयुर्वेदिक प्रकृतीनुसार शरीरात पित्त दोष वाढल्यामुळे केस गळती चालू होते, म्हणून रोज सकाळी उपाशीपोटी 1 चमचा घाईपाताचा म्हणजेच कोरफडीचा रस नक्की प्यावा. नंबर 5. शिकेकाई आणि रिठा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने केस धुवा. हा निसर्गाचा सर्वोत्तम शॅम्पू आहे. नंबर 6. केसांना लावण्यासाठी कायम रासायनिक तेलांऐवजी आयुर्वेदिक भृंगराज किंवा आवळा तेल वापरावे. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. नंबर 7. केसांच्या कोरडेपणासाठी मेथी दाणे आणि काळे तीळ समप्रमाणामध्ये घेऊन त्यांची बारीक पेस्ट बनवा आणि आठवड्यातून एकदा हा हेअर पॅक केसांना लावा. नंबर 8. शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी दररोज रात्री झोपताना तळपायांना गाईचे तूप जरूर चोळावे. नंबर 9. ब्राह्मी बुटीचा अर्क किंवा ब्राह्मी तेल लावल्याने डोक्याला थंडावा मिळतो, मानसिक ताण स्ट्रेस कमी होतो आणि केस गळणे पूर्णपणे थांबते. नंबर 10. केस धुण्यापूर्वी अर्धा तास आधी ताजे ताक घेऊन केसांच्या मुळांना लावावे. याने टाळू मऊ होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुम्हाला सध्या केसांची नक्की कोणती समस्या भेडसावत आहे. केस गळती, कोंडा की केस अकाली पांढरे होणे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून त्यानुसार तुमची समस्या दूर करण्याचा प्रयत्न आपण नक्की करूयात. वळूयात पुढील माहितीकडे. नंबर 11. ज्येष्ठ मधाची पावडर आणि थोडे दूध एकत्र कालवून त्याची पेस्ट डोक्याला लावल्याने केस गळाल्यामुळे पडलेली टक्कल आणि चाई भरून येण्यास मदत होते. नंबर 12. आयुर्वेदानुसार डोक्याला थेट कडक ऊन लागू देऊ नये. डोके नेहमी थंड असावे. यामुळेच बाहेर जाताना नेहमी डोके सुती स्कार्फने झाकून घ्यावे, जेणेकरून केसांमधील ओलावा उडून जाणार नाही. नंबर 13. लोध्र आणि नागरमोथा या वनस्पतींची पावडर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट बनवून लावल्याने केसांमधील अति तेलकटपणा म्हणजेच ऑइली स्काल्प कमी होतो. नंबर 14. रोज सकाळी काळ्या तिळाचे चमचाभर सेवन आवर्जून करावे. याने केसांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह मिळते आणि केसांच्या सर्व समस्या कमी होतात. नंबर 15. केसांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी जास्वंदीची फुले व पाने नारळाच्या तेलामध्ये उकळून ते तेल नियमितपणे केसांना लावावे. नंबर 16. केसांना कधीही सुवासिक किंवा तीव्र केमिकल असलेले कलर लावू नयेत. त्याऐवजी नैसर्गिक मेहंदी आणि नीळ म्हणजेच इंडिगो पानांची पावडर वापरावी. नंबर 17. ताजी कोरफडीचा गर घेऊन त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून टाळूला लावा. 20 मिनिटांनी केस धुवा. यामुळे कोंडा साफ होतो
आणि टाळूची त्वचा निरोगी राहते. नंबर 18, जांभळाच्या बियांची पावडर व पाणी एकत्र करून लावल्याने टाळूवरील कोणत्याही प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग म्हणजेच फंगल इन्फेक्शन बरा होतो. नंबर 19, माका म्हणजेच भृंगराज या वनस्पतीचा ताजा रस काढून तो थेट केसांच्या मुळांना लावल्याने गळणारे केस 3 दिवसात थांबतात. नंबर 20, ऋतू बदलताना म्हणजेच उन्हाळा किंवा पावसाळा सुरू होताना केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण या काळामध्ये शरीरातील दोष लवकर बिघडतात. नंबर 21, वड आणि पिंपळाच्या पारंब्याची पावडर खोबरेल तेलामध्ये उकळून वापरल्याने केस मजबूत व लांबसडक होतात. नंबर 22, चहा पावडर उकळलेले पाणी थंड करून त्यात ताज्या कोरफडीचा गर मिक्स करून केसांवर स्प्रे करा. हा निसर्गाचा सर्वात उत्तम हेअर सिरम आहे, ज्याने केस न गुंता होता मऊ राहतात. नंबर 23, भात शिजवताना वरची जी पांढरी पेज म्हणजेच मांड निघते ती थंड करून त्यात थोडे लिंबू पिळा. या पाण्याने आठवड्यातून एकदा केस धुतल्यास केसांना भरपूर प्रोटीन मिळते आणि केस कासेसारखे चमकतात. नंबर 24, शरीरामध्ये रक्त कमी असल्यास केस जास्त गळतात. यामुळेच रोजच्या आहारामध्ये बीट, डाळिंब आणि खजूर यांसारख्या रक्तवर्धक पदार्थांचा समावेश करावा. नंबर 25, 1 चमचा बडीशेप आणि पुदिन्याची पाने पाण्यात उकळून घ्या. हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोज रात्री केसांच्या मुळांवर स्प्रे करा. उन्हाळ्यात यामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि घामामुळे होणारी केस गळती थांबते. नंबर 26, जेवण झाल्यानंतर लगेच जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणे टाळावे. याने पचनक्रिया मंदावते आणि त्याचा थेट परिणाम केसांवर होतो. नंबर 27, शतावरी चूर्णाचे सेवन दुधासोबत केल्याने महिलांमधील हार्मोनचे संतुलन योग्य राखले जाते, ज्यामुळे डिलिव्हरीनंतर होणारी केस गळती थांबते. नंबर 28, केसांवर कोणत्याही गरम उपकरणांचा हीटिंग टूल्स अजिबात वापर करू नका. आयुर्वेदानुसार अतिउष्णतेमुळे केसांचे आयुष्य कमी होते. नंबर 29, जर डोक्याला किंवा केसांना संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन झाला असेल तर गाईच्या कोमट तुपात थोडी काळ्या मिरीची पावडर मिक्स करून केसांच्या मुळांना लावा आणि अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवून घ्या. हा प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. नंबर 30, केस धुताना पाण्याचा वेग म्हणजेच फोर्स जास्त जोरात नसावा. संथ गतीने पाणी ओतून केस स्वच्छ करावेत, जेणेकरून केसांच्या मुळांवर ताण पडणार नाही. नंबर 31, आयुर्वेदामध्ये शिरोभंग म्हणजेच डोक्याला तेल लावून मसाज करणे अत्यंत महत्त्वाचे मानले आहे. असे केल्याने रात्री छान झोप लागते आणि केसांचे आरोग्य सुधारते. नंबर 32, कडुनिंबाचे तेल खोबरेल तेलामध्ये मिसळून लावल्याने डोक्यातील उवा आणि लिखांचा त्रास कायमचा नष्ट होतो. नंबर 33, जर शरीरात अशक्तपणा असेल आणि त्यामुळे केस गळत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने जेवणानंतर दशमूलारिष्ट किंवा भुजंगराजसौ ही आयुर्वेदिक आसवे घ्यावीत. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि केसांना पोषणातून मिळते. नंबर 34, आयुर्वेदात गुळवेलीला म्हणजेच गिलोय अमृत मानले जाते. रोज सकाळी गुळवेलीचा छोटासा कप काढा किंवा रस प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती दुप्पट होते आणि रक्तातील शुद्धतेमुळे केस गळणे कायमचे थांबते. नंबर 35, अकारण रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे, कारण रात्री उशिरा जागे राहिल्याने शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि केस कोरडे होऊन गळू लागतात. नंबर 36, बकुळीची सुकलेली फुले खोबरेल तेलामध्ये घालून काही दिवस उन्हामध्ये ठेवा आणि नंतर ते तेल केसांना लावा. या आयुर्वेदिक उपायाने केसांची मुळे खूप घट्ट होतात आणि केसांना एक छान नैसर्गिक सुवास येतो. नंबर 37, दररोज सकाळी कमीत कमी 5 ते 10 मिनिटे कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम करावा. यामुळे डोक्याकडचा रक्ताभिसरण प्रवाह सुधारतो आणि केस कायम निरोगी राहतात. नंबर 38, आयुर्वेदानुसार रोज रात्री झोपताना नाकात
शुद्ध गाईच्या तुपाचे 2-2 थेंब म्हणजेच नस्यकर्म सोडल्यास डोक्याच्या नसा मजबूत होतात. हा उपाय नियमित केल्यास अकाली पांढरे होणारे केस थांबतात आणि डोळ्यांचे आरोग्यही सुधारते. नंबर 39 कलोंजी खोबरेल तेलात मंद आचेवर उकळून घ्या. हे तेल गाळून लावल्याने केसांचा पोत सुधारतो, केस दाट होतात आणि अकाली पांढरे होणे थांबते. नंबर 40 नेहमी लाकडाच्या, शक्यतो कडुलिंबाच्या लाकडाच्या फणीने केस विंचरावेत. याने केसांमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी निर्माण होत नाही आणि केस तुटत नाहीत. तर मित्रांनो, केसांच्या समस्यांवरचे हे 40 आयुर्वेदिक उपाय तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.